झरी येथील पेट्रोल पंपावर भरदिवसा दरोडा, 2 कर्मचाऱ्यांना मारहाण करून 3,30,000ची रोकड लंपास, चाकूचा धाक दाखवत आरोपी पसार. परभणी जिल्ह्यातील झरी येथील जिंतूर परभणी रोडवरील पप्पूस पेट्रोल पंपावर शुक्रवारी 15 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास 2 अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दरोडा टाकला. या घटनेत पेट्रोल पंपावरील 2 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून सुमारे 3,30,000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दरोड्याच्या उद्देशाने घटनेच्या सुमारे अर्धा तास आधीपासून पेट्रोल पंप परिसरात फिरत होते. त्यांनी पंपाची रेकी करून तेथे फक्त 2 कर्मचारी असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनी अचानक हल्ला चढवत कर्मचारी विक्रम बालाजी गवळी आणि अमोल मुदभर, दोघेही राहणार झरी, यांना बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपींनी पेट्रोल पंपावरील 2 दिवसांची रोकड घेऊन घटनास्थळावरून पलायन केलं. दरम्यान परिसरातील नागरिक आणि जवळील एका हॉटेलमधील कर्मचारी मदतीसाठी धावत आले असता आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांनाही रोखले आणि तेथून पसार झाले. घटनेनंतर जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने अँब्युलन्सच्या सहाय्याने परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार तसेच स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. या भरदिवसा झालेल्या दरोड्यामुळे झरी परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. झरी परिसरात भीतीचे वातावरण. झरी येथील जिंतूर परभणी रोडवरील एका पेट्रोल पंपावर भरदिवसा झालेल्या दरोड्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2 अज्ञात चोरट्यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना मारहाण करून रोकड लंपास केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. आरोपींनी मदतीसाठी धावलेल्या नागरिकांनाही चाकूचा धाक दाखवल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.